भाजपा प्रदेशाध्यक्षपद निवडीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे। उद्या दुपारी 1 पासून अर्ज दाखल करता येणार आहे। संध्याकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत मतदान होणार आहे। राष्ट्रीय परिषद सदस्यांची ही घोषणा होणार आहे। उद्या 1 वाजल्यापासून अर्ज करता येणार आहे। संध्याकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत मतदान केलं जाणार आहे। भाजप प्रदेशाध्यक्षपद निवडीचा कार्यक्रम आता जाहीर झालेला आहे। उद्या हा कार्यक्रम पार पडेल। दुपारी 1 वाजल्यापासून अर्ज दाखल करता येणार आहे, तर संध्याकाळी या ठिकाणी मतदान पार पडणार आहे। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले। चेतन, काय अधिकची माहिती? निश्चितच नीलम, या संदर्भाची माहिती समोर येते। आता प्रदेशाध्यक्ष पदासाठी निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठीची वेळ आता ठरलेली आहे ती उद्या दुपारी 1 ते 4 वाजे दरम्यान असेल। तर 4 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत अर्जाची छाननी केली जाईल। संध्याकाळी 7 पर्यंत हा अर्ज मागे घेण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे आणि जर एकाहून 2 अधिक अर्ज आले तर मात्र मतदान घेतलं जाईल, जे संध्याकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत चालेल। आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी 1 जुलैला सायंकाळी 5 वाजता या मतदानामध्ये नेमकं कुणाला जास्त मतदान मिळालेलं असेल अशा व्यक्तीची निवड प्रदेशाध्यक्ष पदावर केली जाईल। तुर्तास तरी रवींद्र चव्हाण हे एकमेव अर्ज दाखल करतील अशी माहिती सूत्रांकडून कळत आहे। त्यामुळे रवींद्र चव्हाण यांच्याच नावावरती कुठेतरी 1 जुलैला शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे। आणि या कार्यक्रमामध्ये जो वरळी डोम या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे, सर्व आजी माजी खासदार आमदार मंत्री जे भाजपचे आहेत, इतकंच नाही तर जिल्हा परिषद सदस्यापासून ते थेट मुख्यमंत्र्यांपर्यंतचे सर्व पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवरती प्रदेशाध्यक्ष निवड करताना मोठं शक्ती प्रदर्शन भाजपकडून करण्याची शक्यता आहे। जी, धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।